हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. सो आज आपण 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 8 कंप्लीट करणार आहोत. तर तुम्ही जर बघितलं तर बुकमध्ये हा टेबल खूपच मोठा आणि त्याच्यात जागाच नाही आहे सॉल्व करायला इथे. सो आपण पहिले 3 3 3 आणि असे 2 शेवटचे नंबर असा टेबल घेऊन तयार करणार. तुम्हाला जास्त कळेल की कसं सॉल्व करायचं. नंतर हवं तर तुम्ही टेबल फिल करू शकता बुकमध्ये. सो हे 3 थोडं झूम करते. आता हे 3 आणि आता सबस्ट्रॅक्शन आहे. आपण आधीचा टेबल काय बघितला, तिथे ॲडिशन करायची होती, तर तिथे सबस्ट्रॅक्शन आहे. तर इथे 3 - 6. सो काय येणार आहे 3 - 6? 3ला तर काय आहे, प्लस साईन आहे. सो बिग नंबर इज 6. सो आपला आन्सर तर मायनसमध्ये येणार, कारण बिग नंबरला साईन काय आहे, मायनस. सो 6 - 3 करायचं आहे आणि मग साईन काय येणार आहे, 3. ऑलवेज बिग नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस करायचा आहे सबट्रॅक्शनमध्ये, पण साईन बिग नंबरचं आलं पाहिजे. सो इट इज -3. त्याच्यानंतर 3 - 9. ओके, ह्या नंबरचं साईन तुम्ही अजिबात स्वतःहून बदलायचं नाही आहे, किंवा या नंबर्सचं जे आहे ते तसंच लिहायचं आहे सेम आणि सॉल्व करायचं आहे. सो 3 - 9 इज वॉट. आता 9 - 3 इज 6 आपल्याला माहिती आहे, पण बिग नंबरला साईन कुठलं आहे, मायनस. सो इट इज -6. आता -4. तर इथे 3 - -4 असं येणार आहे. लिहिताना तुम्ही असंच लिहायचं आहे आणि ब्रॅकेट सॉल्व करायला शिका. आता इथे ब्रॅकेटमध्ये हे मायनस मायनस हे काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 3 + 4 = 7 हे आन्सर येणार आहे. ओके, तर 8 - 6. 8 - 6 इज काय, 2. साईन कुठलं येणार आहे, बिग नंबरचं. सो 8चं प्लस साईन आहे. सो इट इज नॉट नेसेसरी टू राईट एव्हरी टाईम द प्लस साईन. अगेन 8 - 9. आता 8 - 9 आहे. बिग नंबरला साईन कुठलं आहे, मायनस. सो मायनस येणार आहे, पण बिग नंबर कुठला आहे, 9. सो 9 - 8 इज 1. सो -1. आता 8 - -4 हे कंपल्सरी असं लिहायचं आहे, नाही तर तुमचं चुकेल. तुम्ही डायरेक्ट 8 - 4 लिहाल आणि मग 8 - 4 = 4 लिहून टाकाल आन्सर. नाही, 8 हे मायनस साईन इथलं आणि 4 तर त्याचं स्वतःचं मायनस साईन, असं करून लिहायचं आहे. सो 8 - -4. सो हे काय होणार आहे, 8 + 4. सो 8 + 4 इज 12. ओके, त्याच्यानंतर -3 - 6. आता -3 - 6 दोन्हीला नंबर साईन मायनस आहे. सो साईन आन्सर मायनसमध्ये देणार आहे. अँड 6 + 3 इज 9. सो -9. नेक्स्ट -3 - 9. परत इथे दोन्हीला साईन मायनस आहे. सो आन्सर मायनसमध्ये येणार आहे. सो 9 + 3 -12. -3 - -4. आता ह्याचा आन्सर काय येणार आहे, हे नीट बघा. हे -3 असंच राहणार आहे, = -3. आता हे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. सो -3 + 4 = आता इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे 4 इज बिगर नंबर आणि इथे आपल्याला मायनस करायचं आहे. 4 - 3 इज 1. सो आन्सर तुमचं +1 येणार आहे. आता -2. ओके, आपण कुठपर्यंत पोचलो तो -2. सो -2 - 6 = काय येणार आहे, -8. कारण दोन्हीला साईन मायनस आहे, पण दोघांची ॲडिशन करून आपल्याला इथे 8 लिहायचं आहे आणि मग साईन काय येणार आहे, मायनस. सो -2 - 9 = परत सेम आहे, दोन्हीला साईन मायनस आहे. सो साईन आन्सर मायनसमध्ये येणार आहे आणि दोन्हीची ॲडिशन 11. इथे वेगळं आहे थोडं, -2 - -4. ओके, हा मायनस आपण सबट्रॅक्शन आपल्याला सांगितलेली आहे करायला आणि 4ची साईन मायनस आहे. सो हे मायनस मायनस इथे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो -2 + 4 = +2. का, बिकॉज 4 - 2 इज वॉट, 2. तसंच नेक्स्ट 3 - -5 म्हणजे काय येणार आहे, 3 - -5 म्हणजे काय, या मायनस मायनसचं +5 होणार आहे. सो 3 + 5 इज 8. 3 - 0 इज 3. 3 - +7 इथे +7 आहे. सो हे मायनस प्लस काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो 3 - 7 इज -4, कारण बिग नंबरला साईन कुठला आहे, मायनस. त्याच्यानंतर 8 - -5. सो 8 मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 8 + 5 इज 13. 8 - 0 इज 8 अँड 8 - +7. सो 8 मायनस इथे काय होणार आहे, मायनस प्लस काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो 8 - 7 इज 1. ओके, त्याच्यानंतर 3
-3 आहे हे, -3 मायनस -5. आता इथे काय होणार आहे, -3 तसंच राहणार आहे, -5चं काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो +5 इज इक्वल टू 5 - 3 इज 2. अगेन -3 - 0 सो इज -3. -3 मायनस +7 सो -3 मायनस प्लस काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो -3 इज इक्वल टू -3 - 7 काय होणार आहे, हे 10 होणार आहे. दोन्हीची ॲडिशन 10 आणि साईन कुठलं येणार आहे, मायनस. लास्ट वन -2 -5. आता इथे बघा -2 हे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. सो -2 + 5 इज इक्वल टू 5 - 2 इज वॉट, 3. साईन तुम्हाला माहिती झालं आहे आता, बिगर नंबरचा साईन. त्याच्यानंतर -2 - 0 इज -2. -2 मायनस +7 सो -2 हे डायरेक्ट -7 नाही, ह्याची सवय लावा तुम्ही ब्रॅकेट घालायची, म्हणजे तुम्हाला हे सवय होईल की हे मायनस प्लस मायनस करायचं आहे. सो हे इज इक्वल टू -2 - 7. सो हे किती आलं, दोघांची ॲडिशन आली 9 आणि साईन येणार आहे मायनस. ओके. त्याच्यानंतर 3, आता हे पॉझिटिव्ह नंबर आहे, 3 -8 इज इक्वल टू किती येणार आहे, हे 3 मायनस मायनस इज प्लस. सो 3 + 8 इज 11. ओके. त्याच्यानंतर 3 - -3 इज इक्वल टू, आता हे 3 मायनस मायनस काय झालं, प्लस इज इक्वल टू 3 + 3 इज 6. 8 मायनस -8 सो 8 मायनस मायनस इज वॉट, प्लस. सो 8 + 8 इज 16. Again 8 minus of -3 is equal to 8 + 3 is equal to 11. त्याच्यानंतर -3 मायनस ऑफ -8. आता इथे -3 साईन तसंच राहणार आहे, हे साईन तुम्ही स्वतःहून बदलायचं नाही, इथे -3 ऑलरेडी दिलेलं आहे. सो -3 मायनस मायनस प्लस होणार आहे. सो +8 सो 8 - 3 इज वॉट, 5. -3 मायनस ऑफ -3. आता हे काय येणार आहे सांगा, -3 मायनस मायनस इज +3 इज इक्वल टू काय येणार आहे, दोन्ही ऑपोजिट नंबर ॲडिशन केल्यावर काय येतं, 0. -2 मायनस ऑफ -8 इज इक्वल टू -2 + 8 इज इक्वल टू 6. लास्ट वन -2 मायनस ऑफ -3 इज इक्वल टू -2 + 3 इज इक्वल टू 1. सो हे कळलेलं आहे तुम्हाला. हे कळलं नसेल तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, मी परत एकदा एक्सप्लेन करेल तुम्हाला की सबट्रॅक्शन कशी करायची इंटिजर्सची आणि ॲडिशन कशी करायची. ओके, थँक्यू.